नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर जसं की आज तुम्हाला माहीतच असेल की आज आहे बैलपोळा। आणि बैलपोळा म्हणजे इकडं आमच्याकडं गावाकडं खूप मोठा बैलपोळा भरतो, शहरामध्ये काय एवढं भरत नाही का। तर तुम्हाला बघायला भेटणार आहे आज आमच्या गावचा बैलपोळा, श्रावणी पोळा। बैल लय म्हणजे आहे सजित लोक एकदम भारी, फुगे ते मोठ्या मोठ्या बैल बघायला भेटणार तुम्हाला आज ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत बघत राहा कसं होतं कसं नाही। हां लय मोठा नाही म्हणजे मीडियम पण एकच नंबर बैल लय भारी भारी असं मोठं हत्तीसारखे बैल आहेत। आपल्या माझ्या भावाचे पण येतं, ते पण बघायला भेटतील तुम्हाला। चला बघू काय होतं काय नाही, कसा होतो बैलपोळा दाखव तुम्हाला। मम्मी काय करीत बसली काय ना सकाळीच? मी याच्यात बसले मनी कायला बारकी तुझ्या पुरीच्या हातात पोत बांधायची करून। हा होय काळी पाटील काय सरपंच तोडे देख काय वयसन का काय करू राहिली? आतापर्यंत शिट्ट्या झाल्या असते तर कडेल टाकले असते आमटे। तर मित्रांनो, पुरणपोळ्याचा स्वयंपाक चालू आहे आज। तिथं डाळ शिजती, मसाला काढलेला आहे। चांगलं कर बरं का पिया पुरण। अहो सगळं झालं पण मला कळणार ना किती टाकू गो ते टाकू मग अंदाज बघ ना, मला आधी कळत कळलंच नाही। नाही, मी आधी पुरणच हे करून घेतलं। काय केलं होतं तिकडं पाहत गुळच नव्हतं टाकला, तसंच करून राहिली। मित्रांनो, मम्मी आता पाट्यावर वाटते पुरण। पाट्यावर मस्त हे होतं मम्मी आहे ना। पहा मित्रांनो, असा कलर दिलेला आहे आता बैलांना। धुवून काढलेले बैल आपल्या भावाचे आहेत, आमच्या मावस भावाचे। तो एक बैल आहे आणि तो एक बैल आहे। त्या बैलाच्या शिंगाला कलर द्यायचं काम चालू आहे आता। थोड्या वेळाने अजून सजायची आहे, हे फक्त आता कलर देणं चालू आहे। पांढरे शिपीत दिसू राहिले बैल। कसे आहेत बैल कमेंट मध्ये सांगा। हो बैल लय हत्तीवानी दिसतो राव। हो का हो बैल ह्या बैलापेक्षा हो बैल लय जबर आहे, डेंजर बैल आहे, कठळ्यासारखं आहे। अजून पूर्ण सगळे कलर झाले का सगळे नटीला गवायला मग परत नंतर दाखवतो गावात न्यायच्या टायमाला। आता सध्या त्यांचं ते चालू आहे कलर विलर करायचं। बघा मित्रांनो, शिंगाला असा कलर दिलेला आहे, कसं वाटतं कलर सांगा। ह्यो कलर भारी का निळा हे पण बघा, माझ्या मनाने तर ह्योच भारी वाटतोय। कमेंट मध्ये सांगा कोणता भारी वाटतो कोणता नाही। या बैल लय भारी सजलेत ग हिच्यानी, त्यांनी मस्त बघून आलो मी आता एवढ्यात। आले कसं हो सगळ्यांना दाखवले मित्र कंपनीला आपल्या सबस्क्रायबरला बैल दाखवली। अजून आता गावात जायचं ना, गावात गेलो इतके भारी सजणार आहेत। हा फॅमिलीला, पण गावात गेलो ना, गावात जायच्या टायमाला ते अजून सजायचे येत ना, मला वापस जावं लागेल परत सजायला तिथं। बैल पोळ्याच्या शुभेच्छा दिल्या का मी त्यांना? बैल पोळा दिलं ना, दिल्या। पुरणपोळ्या खायला दाखव ना पुरणपोळ्या कशी करते। एक एक फुक राहिली थोडी। काय असतं माहिती का, ज्याची पोळी फुगली का तीच खरी बाय माणूस स्वयंपाक करणार।
म्हणजे तू खरी स्वयंपाक करणारी का? बघू ना आता फुगत का नाही. जबर आहे बापा यात. फुगली तर हाई नाही तर मग नाहीये का? नाही म्हणजे स्वयंपाक नाही येत असं. आणि जर फुटली तर मग काम होतं ना गेलं मला. सो जाते मग सगळी स्वयंपाक नाही. मी आज वेगळंच केलंय थोडस. पहा मित्रांनो पियाने कशी पोळी केली. आता 10 पैकी किती मार्क द्यायची हिला? तुला कुठं फुगली का पोळी? तू म्हणती पोळी फुगन पोळी फुगन. काय बघा ना, नुसतं बघा बघा म्हणून राहिली. कुठं पोळी फुगली दाखव बरं. फुगली पाहिजे ना, फुगली नाही तर लय अवघड होईल. कायची फुग राहिली? फुगली फुगली मित्रांनो, 100% नाही फुगली. म्हणजे 10 पैकी हिला किती 5 मार्क देऊ शकतो बघ. जर पूर्ण फुगली तरच तुला 10 पैकी 10. अरे फुगली 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 10 पैकी 9. एका साईडने राहिलेली थोडीशी. नाही ना, हे बघ ना, एका साईडने तिकडून राहिली ना थोडी. 10 पैकी 10 तर नाही भेटू शकत. परफेक्ट नाही आहे. 10 पैकी 5 नाही पण 9 देऊ शकतो. मस्त आहे, मस्त गेली. तुम्ही आम्हाला घोडे लावले ना, आम्ही तुम्हाला बैल लावू. बैल. आणि बैल कधी एकटा येत नाही, जोडीनं येतो. नांगरा सकट.
तर मित्रांनो आता तुम्ही बैल पोळा बघितला असन कसा भरला होता कसा नाही तिथं आरड्या वारड्यामुळं काय आवाज येत नव्हता त्यामुळं मी काय बोललो नाही तिथं नुसता व्हिडिओ काढला आईन ते बसले तर आता आई तो आली नाही बोल पोळा बघायला बैल बिल बघायला कुठल्या पुरीला नेलतं नाही दुकानापाशी दादा मामाचे बघितले ते बैल लय होत तू येतो आलते का हा सगळ्यांच्या आधी जाऊन बसले ते हा बैलांच्या पण आधी तूच बैल आहे आई तुमचं काय गावचा बैल पोळा पोळा यांनी बस स्टॉपवर केला इराडा आणि गावचा बैल पोळा पोळा यांनी स्टँडवर केला इराडा अग गावचा बैल पोळा कर ना नाच ना हा म्हणणं काय का तेवढंच नाही का मैत्रिणी मित्रांनो आमच्या गावचा लय मोठा पोळा भरत असतो डिझेल बिजेल लय चांगलं भरत असतो म्हणजे दाखवला आता व्हिडिओ मध्ये बघितलं असं हा श्रावणी पोळा असतो आमचा तो अगदी बघा. भरत असते तर पण तरी बी लय मोठा नाही भरलेला नाचूच का हिला पण गिरे नाच ते काय बोल हा नाचून दे ना मग गावचा बैल पोळा पोळा यांनी स्टँडवर केला इराडा. तर मित्रांनो चला आता जेवण करतो. आमटी केलेली आहे. आमटी आता सकाळची म्हणजे सकाळी स्वयंपाक केलेला आहे. सकाळी पण जेवलो होतो आणि आत्ता पण जेवू राहिलोय. पण सकाळचं काय झालं शूट करायचं लक्षात नाही राहिलं माझ्या. केलं ना जेवतानी ग जेवतानी कुठं दाखवलं मी दुपारी जेवण नाही का पोळी गरम गरम खाल्ल्या नाही का. तर चला आता पियाने स्वयंपाक केलाय. पिया खूप खूप धन्यवाद. भारी स्वयंपाक केला तो. काय तर वाढी स्वयंपाक केला खाल्ला नाही काय कोण म्हणलं नाही खाल्ला. खाल्ला नाही दुपारी. आमटी किती भारी झाली. किती खाल्ली आमटी. पोळ्या पण भारी झाल्या होत्या. पण तो पोळीपेक्षा मम्मीची पोळी मला जादा थोडी म्हणजे चांगली वाटली. कारण की मम्मीने पुरण याच्यावर वाटलं होतं ना. तो जाळीत केलं म्हणजे दोघे चांगलेच आहे तसं नाही. आपण नाव ठेवतो खायला पण भारी. मला बैल पोळा पाहायला नाही मिळाला आणि काय आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.